नमस्कार. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा म्हटलं की गरमागरम चहासोबत कुठले ना कुठले पकोडे लागतेच. आधी तुम्हाला या पकोड्यांचा आवाज दाखवते. हे आतपर्यंत छान हे सॉफ्ट होतात आणि वरती अगदी क्रिस्पी असलेले असे सिक्रेट मसाला वापरून तयार केलेले खास पकोड्यांची रेसिपी तुम्हाला आज दाखवते आहे. त्यासाठी सुरुवातीला मी मिक्सरमध्ये 1 चमच धने घेतले आहे, 1 चमच सोप घेते आहे आणि 1 चमच जिरे घेते आहे आणि 4 ते 5 लाल मिरची घेतली आहे आणि मिक्सरमध्ये याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण घेतलं आहे, थोडंसं आलं घेतलं आहे आणि 4 हिरवी मिरची घेते आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाणी न टाकता थोडंसं जाड वाटून घ्यायचं आहे. आपले हे दोन्ही सिक्रेट मसाले तयार झालेले आहे. आता इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे. तुमचे जर बटाटे छोटे असेल तर तुम्ही एकाऐवजी 2 बटाटे घ्या आणि अगदी बारीक किसणीने मी याचा कीस पाडून घेते आहे. बघू शकता अगदी बारीक कीस झालेला आहे. आता हा संपूर्ण कीस 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये हा कीस काढून घेते आहे. अशा प्रकारे बटाट्याचा कीस टाकून हे पकोडे एकदा नक्की ट्राय करा. चवीला अतिशय छान लागतात. आता हा बटाट्याचा कीस मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. कीस धुवून झालेला आहे. आता यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवते आहे, त्यामुळे आपला हा बटाट्याचा कीस काळा पडणार नाही. आता ही कीस मी साईडला ठेवते आहे. इथे एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 बाउल इथे मी बेसन घेते आहे. हे नॉर्मल बेसन आहे, जे बारीक बेसन असतं तेच बेसन आहे. रंगापुरती मी अर्धा चम्मच इथे हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकते आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सर्व पाणी टाकायचं नाही, त्यामुळे या बेसनामध्ये गाठी तयार होतील. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसनाचा छान घोळ तयार करून घ्यायचा आहे आणि जितकं जास्त शक्य होईल तितकं हे बेसन फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे हे बेसन पीठ छान हलकं होईल आणि आपले पकोडे आतपर्यंत छान सॉफ्ट होतील. जितकं जास्त शक्य होईल तितकं छान हे बेसन फेटून घ्यायचं. सुरुवातीलाच आपण यामध्ये बटाट्याचा कीस न टाकताच आपल्याला हे बेसन पीठ छान फेटून घ्यायचं. बेसन फेटून झालेलं आहे. इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने घेतले आहे आणि अशा प्रकारे कट करून टाकते. त्यामुळे या कढीपत्त्यांचा पूर्ण स्वाद या पकोड्यांना लागेल. आता इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते कांदे यामध्ये टाकून घेते आहे आणि जो आपला सिक्रेट मसाला होता तो टाकते आहे. या मसाल्यामुळे खरं तर या पकोड्याला खूप वेगळी टेस्ट येते आणि जे हिरवी मिरचीचं आलं लसूणचं वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा टाकते आहे आणि 1 चमच इथे मी ओवा घेतला आहे आणि जो बटाट्याचा कीस पाण्यात टाकून घेतला तो संपूर्णपणे कोरडा करून घ्यायचा. अजिबात पाण्याचा अंश याला राहिला नाही पाहिजे. जर या बटाट्याच्या कीसला पाणी लागून राहिलं तर आपण जे बेसन पीठ घोळ तयार करून घेतलं त्याला पाणी सुटेल. त्यामुळे अजिबात बटाट्याच्या कीसला पाणी राहू न देता हा कीस टाकून घ्यायचा आहे. 3 चमच इथे मी तांदळाचं पीठ टाकते आहे. तांदळाच्या पिठामुळे या पकोड्यांना छान क्रिस्पीनेस येईल, कुरकुरीत हे भजे होतील. आता सगळे बटाट्याचा कीस आणि आपण जे तांदळाचं पीठ टाकलं आहे ते छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान मिक्स झालेलं आहे. बघू शकता इतकं थिक मी हे बेसन पीठ केलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा चम्मच इथे खायचा सोडा टाकते आहे आणि खायचा सोडासुद्धा छान फेटून घ्यायचा आहे. खायच्या सोड्यामुळे हे भजे पकोडे आतपर्यंत छान सॉफ्ट होतील. आता इथे छान कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. 1 मोठा चमचा मी अगदी कडकडीत झालेलं तेल या बेसन पिठामध्ये टाकून घेत आहे. त्यामुळे भजे छान क्रिस्पी होतील. आता हे तेलसुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या किसामुळे ह्या पकोड्यांना अगदी वेगळी टेस्ट येते आणि विशेष म्हणजे जो सिक्रेट मसाला वापरला आहे तोही अगदी छान चवीला लागते. आता मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर एक एक करून हे पकोडे तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. गॅसची फ्लेम एकदम लो किंवा हाय न ठेवता मीडियम फ्लेमवरती हे सर्व पकोडे आपल्याला
एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडनी अगदी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। अगदी वेगळ्या प्रकारचे वेगळ्या चवीचे हे पकोडे आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तांदळाच्या पिठामुळे, बटाट्याच्या किसामुळे आणि जो सिक्रेट मसाला यामध्ये वापरला आहे त्यामुळे या पकोड्यांना एक वेगळी टेस्ट येते। आता पहिली साईड छान तळून झालेली आहे। दुसरी साईडने सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित हे पकोडे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। लो किंवा हायवरती हे पकोडे अजिबात तळू नका। हायवरती तळले तर जळून येतील आणि जर लोवरती तळले तर मात्र आतपर्यंत हे अगदी व्यवस्थित तळले जाणार नाही। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे पकोडे तळून घेते आहे। आता दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित तळून झालेले आहे। याचा रंगही बघू शकता अगदी व्यवस्थित आलेला आहे। आता हे पकोडे काढून घ्यायचे आहे। आता जे शिल्लक राहिलेले पीठ होतं त्या पिठाचे सुद्धा याचप्रमाणे एक एक करून पकोडे तळून घ्यायचे आहे। पावसाळा म्हटलं की कुठले ना कुठले पकोडे भजी आपल्याला चहासोबत खायला नेहमीच आवडतं। आपण बटाटा भजी खातो, कांदा भजी खातो, हिरवी मिरचींची भजी खातो। अशा वेगळ्या प्रकारचे वेगळ्या चवीचे हे पकोडे एकदा नक्की ट्राय करा। आता पहिल्याचप्रमाणे हे सुद्धा पकोडे तळून झालेले आहे, हे सुद्धा मी काढून घेते आहे। आता या पकोड्यासोबत इथे मी हिरवी मिरची तळणार आहे। 4 हिरवी मिरची कट करून घेतली आहे। कट करून घेतल्यामुळे तेलामध्ये ते फुटणार नाही आणि ही मिरची तळून झाल्यावर त्यावरती अगदी थोडंसं मीठ टाकते आहे आणि आपले अगदी वेगळ्या चवीचे वेगळे असे हे पकोडे तयार झाले आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि हे आजचे वेगळ्या चवीचे सिक्रेट मसाला वापरून तयार केलेले पकोडे तुम्हाला कसे वाटले याचा आवाज बघा, अगदी छान क्रिस्पी येतोय आणि याचा आवाज अगदी मस्त वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेला आहे। आणि बघू शकता अजिबात तेलकट हे भजे होत नाही। तांदळाच्या पिठामुळे, बटाट्याच्या किसामुळे आणि सिक्रेट मसाल्यामुळे खूप वेगळी टेस्ट या पकोड्यांना येते। आजचे हे पकोडे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि हा पकोड्यांचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कसे वाटले ते कमेंट करून जरूर सांगा।